नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की इंजिनिअरिंग आणि मेडिकल ॲडमिशनसाठी आपला ग्रुपिंग क्रायटेरिया किती असणं आवश्यक आहे. काही काउन्सिलिंगसाठी मी बाहेर असल्यामुळे आपण सेटअपवर नाही आहे, तर मी चालता चालता तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे की इंजिनिअरिंगसाठी आपल्याला 12वीमध्ये PCMसाठी किती मार्क्स रिक्वायर्ड आहेत आणि तुमचा ऑप्शनलसाठी कोणता सब्जेक्ट आहे याची माहिती देतो आहे. तर सर्वप्रथम 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा चांगल्या मार्क्सने किंवा थोडेफार कमी मार्क्स आलेले जे मार्क्स आहेत ते कोणतेही कमी नाहीत. पुस्तकांशी केलेली आपली जी मैत्री आहे, मेहनतीचा जो प्रवास आहे आणि स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याला आज खऱ्या अर्थाने मोहर आलेली आहे आणि त्याच कष्टांचं आज एक चीज झालेलं आहे. तर सर्वप्रथम तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढे तुम्ही असाच अभ्यास कराल याची अपेक्षा ठेवतो आणि आयुष्यात खूप पुढे जाल. तर आता इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आपल्याला PCM मध्ये किती मार्क्स रिक्वायर्ड असतात. जर आपली ओपन कॅटेगरी असेल बाळांनो, म्हणजे आपल्याला रिझर्व्ह कॅटेगरीचं आरक्षण कोणतंही नाही, जर आपली ओपन कॅटेगरी असेल तर आपल्याला 300 पैकी ॲटलिस्ट 45% गरज असते. म्हणजे 45% किती, तर ते 135. म्हणजे PCMची जी टोटल आहे आपली तर ती 135 आलेली पाहिजे. त्यानंतर आपली जर रिझर्व्ह कॅटेगरी असेल, म्हणजे आपण OBC असेल किंवा SCBC असेल, SBC असेल, त्यानंतर NT, VJ वगैरे SC ST असेल, जी रिझर्व्ह कॅटेगरी असेल त्यासाठी आपल्याला 120 मार्कांची गरज असते. म्हणजे 40% आपल्याला आवश्यक आहे. तर मग यांची बेरीज जी आहे ती PCMची मिळून 120 आली तरी चालते. प्रत्येक विषयाला 40-40 असेल तरी पण तुम्हाला चालतंय. त्यानंतर आता फिजिक्स आणि मॅथ हे दोन तुमचे कन्फर्म सब्जेक्ट आहेत. यामध्ये तुम्हाला कोणताही बदल नाही. म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला पाहिजेच. परंतु जर तुम्हाला केमिस्ट्रीसाठी ऑप्शनलला जर सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये पण तुमचा स्कोर चेंज करू शकता. म्हणजे स्कोर चेंज करू शकता म्हणजे काय, केमिस्ट्रीला तुम्ही ऑरिंगसाठी सब्जेक्ट धरू शकता. तर ते सब्जेक्ट कोणते आहेत, बायोटेक्नॉलॉजी आहे, बायोलॉजी आहे, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स. अजून पण भरपूर आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला स्क्रीनवरती या सब्जेक्टची नावे दिसतच असतील. या सब्जेक्टमध्ये जरी तुम्हाला चांगला स्कोर असेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी हा सब्जेक्ट ऑरिंगसाठी धरू शकता. ते म्हणजे आता फिजिक्ससाठी मला एक 35 मार्क्स पडले, मॅथमॅटिक्ससाठी मला 35 मार्क्स पडले. दोघांची टोटल किती झाली, जवळपास 70 झाली, बरोबर. आता मला 50 मार्क्स पाहिजे, पण केमिस्ट्रीला मला 45 मार्क आहेत, माझी रिझर्व्ह कॅटेगरी आहे, तर माझी 120 टोटल येत नाहीये. मग त्या केसमध्ये माझा IT हा सब्जेक्ट आहे ज्या ठिकाणी मला 50 पेक्षा जास्त मार्क आहे, तर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया जो आहे तो क्लिअर आहे. तुमच्या लक्षात आलंय का, जो ग्रुपिंग क्रायटेरिया आहे तो क्लिअर आहे. मग त्या केसमध्ये जर तुम्हाला केमिस्ट्रीसाठी ऑप्शनलला जर सब्जेक्ट असेल, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला स्क्रीनवरती सब्जेक्टची नावे दिसून जातील, जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ते तसेच आपण काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसोबत पण बोललेलो आहे, ज्यांचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही आहे, त्यांचं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल याची पण देखील तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्या ॲडमिशन रिलेटेड ज्या अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम तुम्हाला आता CET वाला या यूट्यूब चॅनलवरती भेटून जातील. थँक्यू सो मच.